येवला तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील देवळाणे गावात जोरदार वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसामुळे एका घराचे छत अचानक कोसळले. या दुर्घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यामध्ये एका 3 वर्षीय बालकाचाही समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ यांनी जखमी कुटुंबांशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांनी जखमींची प्रकृती जाणून घेत डॉक्टरांना तातडीने योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रशासनालाही आवश्यक मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळाली आहे. आज देवळाणे गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्या पावसामध्ये एकाच घरातील 3 जणांचे विटा पडून त्या गंभीररित्या जखमी झाले. त्यापैकी आमच्याकडे एका आजीला आम्ही जवळजवळ 16 ते 17 टाके टाकून परिस्थिती गंभीर होती, पण तिला आता सध्या उपचार चालू आहे. त्यासह एक 3 वर्षाचा मुलगा, त्याच्यावर पण वीट पडली, त्याला पण आम्ही टाके टाकले. त्याचबरोबर एक 55 ते 60 वर्षाची आजीबाई, तिला पण आम्ही टाके टाकले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याची ट्रीटमेंट आमची चालू आहे. आज अचानक आलेल्या वादळी पावसामुळे देवळाणे तालुका येवला येथील जाधव कुटुंबियावर आज अचानक पावसाने त्यांच्या घराचे पत्रे उडून गेले. त्यामुळे त्या वयोवृद्ध आजी जाधव कुटुंबातल्या त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना 15 टाके पडलेले. त्यानंतर दुसऱ्या त्या मावशी आहेत, त्यांना 8 टाके पडलेले आणि लहान बच्चू होता, त्याला 5 टाके पडलेले. असे 3 जण गंभीर जखमी झाले होते. परंतु ही घटना आपल्याला येवला मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार भुजबळ साहेब आणि माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांना कळाली. त्यांनी तात्काळ मला माहिती दिली की अशा ठिकाणी अशी घटना घडलेली. त्यामुळे मी ताबडतोब दवाखान्यामध्ये उपस्थित राहिलो आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून त्यांना सर्व काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मला सूचना देण्यात आलेल्या आहे. त्याप्रमाणे यापुढील जे काही वैद्यकीय खर्च असेल किंवा त्यांच्या घराचे पत्र्याचं जे काही नुकसान असेल ते साहेबांच्या माध्यमातून ते खर्च करणार आहे. बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.